मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव, शिक्षण विभागाचा आणि तालुका पंचायत समितीचा पुढाकार। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार राजाभाऊ खरे यांनी स्वीकारले होते। कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षकांना मार्गदर्शन केले। शिक्षण विभाग, प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज वडवळ येथील श्री नागनाथ सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण मोहोळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली। सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि पारंपरिक फेटा बांधून आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार राजाभाऊ खरे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले। ते म्हणाले की समाज घडवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान अमूल्य असून अशा पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते। वडवळ येथील सांस्कृतिक भवनात शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला। आकर्षक रांगोळी, प्रवेशद्वारापाशी काढलेली आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण अशी शब्दरचना असलेली रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते। तालुक्यातील विविध शाळांतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावून शिक्षकांचा उत्साह वाढवला। या प्रेरणादायी सोहळ्यामुळे मोहोळ तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। प्राथमिक शाळेच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी, कित्येक गावामधून मला निवेदन येतात की शाळेची दुरावस्था झाली, शाळेचं छत पडलेलं आहे, शाळेमध्ये टॉयलेट नाही, शाळा पडायला झालेली आणि अशा भयानक पद्धतीची अवस्था ही मी आमदार झाल्यानंतर ना किमान 200 ते 250 निवेदनं हे या मतदारसंघातल्या शिक्षकांच्या, त्या गावच्या आपल्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांनी आम्हाला तेव्हा शाळेचा विकास होत असताना आपण शिक्षण विभागाकडे बी ज्यादा लक्ष दिलं पाहिजे। 2 रस्ते कमी झाले तरी चालतील, 2 गटारीची कामं कमी झाली तरी चालतील। मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना माझ्या सूचना आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो तू पिल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही, असं परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले। जे जे शिकले ते पुढे गेले आणि म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला काम करतो, पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, आमदार असेल, खासदार असतील, आपल्या सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे की ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वप्रथम त्या शाळेला आपण भौतिक सुविधा दिल्या पाहिजे आणि हे सगळ्यांचं काम आहे। नाहीतर उद्या आम्ही आमदारांना निवेदन दिलं आणि शाळेचं काम झालं नाही, अशी भावना आमदाराच्या बाबतीत लोकांमध्ये, शिक्षकांमध्ये झाली नाही। तो सरपंच असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, आम्ही आमदार म्हणून असेल, आपण सगळे मिळून या ग्रामीण भागाच्या शिक्षणाच्या या प्राथमिक शाळेच्या सुधारण्यासाठी निधीची उपलब्धता केली पाहिजे। मग तिकडचे सत्ताधारी पक्षाचे सदस्य असतील, विरोधी पक्षाचे सदस्य असतील,
शिक्षणामध्ये हे राजकारण येता कामा नये. राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण हातात हात घेऊन काम करून हा शिक्षणाचा दर्जा आपण सुधारला पाहिजे. मी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेबांना जवळजवळ 2-3 वेळेला भेटलो. आदरणीय माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडं दादासाहेबांची शिक्षण मंत्र्यांचे मी आमदार म्हणून आणि शिंदे साहेबांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर ना काही शाळांसाठी आपण स्टेट समाज कल्याण शिक्षण खात्याकडून लवकरच निधी देतोय. आणि मी अविचल महाडिक ज्या वेळेला काल निवेदन द्यायला मला आले होते त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की मला त्या शाळांची यादी द्या जे लाईट आली सचिनजी. मला वाटत होतं की ABCBच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं राजू खरे आमदार व्हावं. कारण संघर्ष फार मोठा आहे. 35 वर्षाचा संघर्ष का आमदार झाल्यावर सुद्धा थांबला नाही. त्यामुळं अविचल महाडिक मला आजच काल चर्चा झाल्याप्रमाणे तुम्ही यादी द्या. मी निश्चितपणानं सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुतांशी जास्तीत जास्त शाळेंना त्या शाळेच्या सुधारण्यासाठी भरीव असा निधी देण्याचं काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही. हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 1-2 महिन्यामध्ये समजेल. शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण राजकारणामधून सुद्धा लांब राहिलं पाहिजे. आपण मनापासून ठरवलं आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राजकारणाशिवाय दुसरं काहीच नाही. मग सभापतीने फोन केला की काम करावं लागते, जिल्हा परिषद सदस्याने फोन केला की काम करावं लागतं. पण सचिन जाधव तुम्हाला सांगतो, मला आमदार होऊन 16 महिने झाले. मी 16 महिन्यात तालुक्यातल्या एकाही शिक्षकाला कधी फोन केला नाही, एकाही शिक्षकाची तक्रार कधी केली नाही. याची बदली करा अशी कधी मी पत्रही दिलं नाही. कारण शिक्षण हे अत्यंत पवित्र काम आहे. या शिक्षणामध्ये आर पाटलांसारखा ग्रामीण भागातला म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि आबा विधिमंडळात आमदार झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले. आबा ज्या वेळेला गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते त्यावेळेला आबाची मुलगा हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होता, रोहित पाटील. आणि नशीब असं आहे सचिन जाधव साहेब की रोहित पाटील आणि मी दोघंही विधिमंडळामध्ये आज आमदार म्हणून काम करतो. मी रोहितला विचारलं की रोहित शिक्षण कुठं झालं? म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. म्हणलं आबांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेवरती प्रेम करणारं हे आर पाटील साहेबांचं कुटुंब होतं. म्हणजे शिक्षकांनाही माझी विनंती आहे की आपली मुलं पुण्याला, मुंबईला, सोलापूरला इंग्लिश मिडियममध्ये न ठेवता आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवली पाहिजे. आपली मुलं जर बाहेरच्या खाजगी शाळेमध्ये शिकायला लागली तर मग आपण कुणाकडनं अपेक्षा करायच्या की शिक्षणाचा पट वाढला पाहिजे. आता मग आमचे संजू खिलारे बोलले की पापरीच्या शाळेला चांगल्या पद्धतीचं आज 1 नंबरचं काम हे पापरीची शाळा करत. संजू खिलारे तुम्हाला माहिती नाही म्हणून मी सांगतो, ते सौदागर खडके माझ्याकडे 10-15 वेळा आले
की भाऊ आपल्याला निधी कमी पडतोय, आणि त्याच्यानंतर ना मी 2 वेळेला जिल्हा परिषदेचे शिव श्री जंगम यांना भेटून मी आमदार झाल्यानंतर दुसरं कधी काम त्यांना सांगितलं नाही. म्हणलं पापरीच्या शाळेला निधीमध्ये वाढ करा, आणि गेल्या निवडणुकीच्या अगोदर पापरीमध्ये जो निधी द्यायचा होता त्याच्यामध्ये त्यांनी वाढ केली. आपण सगळ्यांनी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून हे शिक्षणासाठी जर पडले तर शिक्षण खूप चांगलं आहे. कर्मवीर भाऊराव पटेल असतील, संत गाडगे बाबा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, देशाला घटना देऊन गेले. आज त्या घटनेवरती देश उभा आहे. पण बाबासाहेबांचं मुंबईत फक्त एक घर आहे, राजगृह, जिथं ते राहायचे. त्यांनी कधी बेहिशेबी मालमत्ता स्वतःच्या नावावर केली नाही. सचिनजी एक घर जर मुंबईत सोडलं त्यांचं, तर बाबासाहेब आंबेडकरांची या देशामध्ये कुठेही प्रॉपर्टी नाही. परंतु बाबासाहेबांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज उभं केलं, जे आज बीटी स्टेशनच्या समोर, हुतात्मा चौकाच्या समोर सिद्धार्थ कॉलेज आहे. वडाळ्यामध्ये एक मोठं वसतिगृह बाबासाहेबांनी उभा केलं. महाडमध्ये, कोकणामध्ये एक मोठं हायस्कूल आणि वसतिगृह उभा केलं. आज औरंगाबाद सारख्या शहरामध्ये मिलिंद महाविद्यालय, अत्यंत मोठं असं महाविद्यालय उभा केलं. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षणासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली, आणि जाताना या संस्था उभा करून गेले जिथं तुम्ही आणि आम्ही आज शिकतोय. म्हणून सचिन जाधव, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही माझे मित्र आहात. 19 निवडणुकीत, 24च्या निवडणुकीसाठी तुम्ही माझ्यासाठी जीवाचं रान केलं. आपल्या कारखान्याला CSR फंड आहे, त्यातला थोडा CSR फंड हा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शाळेला जर दिला आपण, तर खऱ्या अर्थानं अजून शाळेत मी तर आणतोय. मी या पुरस्काराच्या निमित्तानं आज जाहीर केलेलं आहे की अविचल माडिकनी मला यादी द्यायची. त्यांनी दिलेल्या यादीतल्या जवळजवळ मॅक्झिमम जास्तीत जास्त निधी हा या मोहोळ तालुक्यातल्या शाळेसाठी साधारणतः 1 किंवा 2 महिन्याच्या आत त्याची ऑर्डर मिळाली, आणि त्या शाळेचे कामं चालू होते. सरकार प्रयत्न करेल, लोकप्रतिनिधी करेल, पण आपण कारखान्याचे चेअरमन आहात, त्यामुळे आपल्याकडे CSR फंड असतो. आपण जर ठरवलं की या तालुक्यामधल्या 104 गावाचा हा मोहोळ तालुका आहे, एक 10 जरी शाळेला 10 लाख रुपये आपण दिले द्यायचं ठरवलं, तर जकरा कारखाना निश्चितपणानं हा निधी देऊ शकतो, असा मला, आपण मित्र माझे जीवाभावाचे असल्यामुळे माझा विश्वास आहे. कारण तो निधी सामाजिक कामावरती खर्च होतो, प्रत्येक कारखान्याला द्यावा लागतो. आता हल्लीचे साखर कारखाने देत नाहीत, ते शेतकऱ्याला काटा मारायचं काम करतात, ते कधी देणार आहे. पण तुम्ही खूप सुसंस्कृत कारखानदार आहात, आमचे मित्र आहात. एक सर्वसामान्य माणूस आज या मोहोळ तालुक्यामध्ये चक्रायासारखा कारखाना उभा केला, हे मोठं काम आहे. आज दक्षिण मोहोळमध्ये विकासाची गंगा आपण निधी 1 कोटी रुपये जरी या, तर खऱ्या अर्थानं हा विकास 100%. दुसरे या तालुक्यातले कारखानदार 1 कोटीला निधन 5 शाळेला 10 लाखाप्रमाणे देखील असे जे पुरस्कार आपल्याला आज मिळत आहेत. मला अस्लम चौधरींनी सांगितले की एक निकषाप्रमाणे हे पुरस्कार आम्ही देतोय. त्याचे निकष काय आहेत हे अस्लम चौधरींनी सांगितलं नाही, शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही.
पण जे मी पुरस्कार ज्या आमच्या विजेत्या शिक्षकांना आज मिळणार आहे त्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या वेळेला या सभागृहामध्ये जे उर्वरित शिक्षक आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना सुद्धा पुरस्कार मिळावा असं नागनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शिक्षकांना जाता जाता एक मोलाचा सल्ला देतो की आपण शिक्षणाकडे ज्यादा लक्ष द्या, राजकारणाकडे ज्यादा लक्ष देऊ नका. कारण राजकारणामध्ये जर आपण लक्ष दिलं तर शिक्षणापासून ही मुलं दुर्लक्षित होतील. फार मोठ्या मायेनं शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गावखेड्यातल्या आमच्या माणसांनी आपली मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकायला ठेवलेले. त्यांनी फार मोठी स्वप्न बघितलेले की आमची मुलं पुढं जावी. तुम्ही जर त्यांची गुणवत्ता खऱ्या अर्थानं सांभाळली तर ही मुलं ही उद्या देशाची भावी पिढी येईल. या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती कुठं असेल तर जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी आपली मुलं आहेत. हेच उद्या उज्ज्वल देशाचं भवितव्य घडवणारी मुलं आहेत. म्हणून मी शिक्षकांना खास करून मी हाच सल्ला देतो आपल्याला की आपण राजकारणापासून लांब राहावा. काही शिक्षक पत्रकारितेकडे वळालेले आहे. आता आपल्या शिक्षकांनी पत्रकारितेकडे वळून चालणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार निश्चितपणाने चांगलं काम करत आहे. आपण शिक्षक आहात. पत्रकारिता न करता आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकदा या मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून जे विजयी आपले जे पुरस्कार आज जाहीर होणार आहेत त्या सर्व शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो. या तालुक्यामध्ये कुठलीही तुमची अडचण असेल तर निश्चितपणाने मला सांगा. मी या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या अडचणीची सोडवणूक करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करेन. हा शब्द मी आपल्याला देतो. आपण मला इथं बोलवलं, माझ्या हस्ते हा पुरस्कार होतोय हे मी स्वतःचं भाग्य समजतो. कारण आज या तालुक्यात